महापालिका निवडणुकीचे महायुद्ध महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत। प्रभाग क्रमांक 7 मध्ये भाजपा पक्षाचा प्रचार शुभारंभ करण्यात आला। माजी पालकमंत्री आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांच्या हस्ते प्रचार शुभारंभ करण्यात आला। प्रभाग 7 मध्ये भारतीय जनता पार्टीकडून अनुसूचित जाती प्रवर्गातून उमेदवार सौ उज्ज्वला बुधाजी कांबळे, नागरिकांचा मागास प्रवर्गातून उमेदवार दयानंद खोत, सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवार श्रीमती बानू मुसा जमादार, त्याचबरोबर सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवार गणेश शिवाजी माळी हे निवडणूक लढवित आहेत। प्रचार शुभारंभानंतर प्रचार रॅली काढण्यात आली। यावेळी नागरिक आणि भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज प्रस्तुत महापालिका निवडणुकीचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये मी राजेंद्र कांबळे आपणा सर्वांचं स्वागत करतो। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7चा या ठिकाणी प्रचार शुभारंभ झाला आहे, काय सांगाल? प्रचार समारंभ काल सकाळी झाला आमचा। तलाव गणपतीचे तिथं आशीर्वाद घेतले आम्ही। दुपारी देवाभाऊंनी शुभारंभ केला, आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी केला। आज आपापल्या वॉर्डमध्ये आपापले कार्यकर्ते घेऊन आपापले सगळे कार्यकर्ते नेते मंडळी घेऊन हे उद्घाटन करून देवाचे दर्शन घेऊन प्रचारास सुरुवात करतात। त्याच पद्धतीने आज 7चा हा उद्घाटन सोहळा आणि रॅली चालू झालेली आहे। खूप चांगला रिस्पॉन्स आहे। ह्या रिस्पॉन्सच्या माध्यमातून असं आपल्याला समजतं की लोकांचा कल विकासावर आहे। जो विकास करेल त्याच्या मागे राहतील। कुणी गोड बोलून कुणी काय करून त्यासाठी पडलेले नाहीत, कारण लोकांना जनजीवन जगण्यासाठी रोजचाच समस्याला तोंड द्यावं लागते। त्या समस्या सोडवणारी भाजप आहे। आणि मीही या वॉर्डमध्ये मी एक बुकलेट दिले, म्हणजे एक पॉम्पलेट त्याच्या अगोदर आम्ही वाटलं, त्यामध्ये ह्या वॉर्डमध्ये किती कामं झाली आतापर्यंत, मी किती कामं केली, नगरसेवकाच्या माध्यमातून किती केली, आमच्या नगरसेवकाच्या माध्यमातून, हे सगळं मी डिटेल दिलेलं आहे त्यांना। आणि राहिलेला विकास करण्यासाठी आम्हाला संधी द्या म्हणून आम्ही हात जोडतो आहे। त्यामुळं पुढची राहिलेली उर्वरित थोडीशी कामं आम्ही ती कंप्लीट करू आणि त्या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न असणार आहे। त्यामुळं निश्चितच मध्यंतरी मी सगळ्या नगरसेवकांना पैसे दिले। नगरसेवकांना पैसे देताना बाकीच्या पक्षाच्या लोकांना पैसे दिले, कारण ते जर वेगळ्या पक्ष असतील तर जनता माझी आहे, कारण विधानसभेला जनता मला मतदान करते। त्यामुळे जनतेचे हाल होऊ नये, एका माणसामुळे जनतेचे हाल होऊ नये म्हणून त्यांनाही पैसे आपण दिले आणि तो विकास झाला गेला। आणि त्या विकासाच्या माध्यमातून आज आम्ही समोर जातोय, मतदान मागतोय। आश्वासन नाही आहे, काम करून मतदान मागायला चाललो आहे, आश्वासन देऊन मतदान मागायला जात आम्ही नाही आहे। हा विश्वास आणि एक भाजपवर जनतेचा विश्वास आहे। मला निवडून दिलं, भाजपवरचा विश्वास आहे। मागल्या वेळी नगरपालिका क्षेत्रात आपल्याला सगळ्यांना निवडून दिलं, भाजपचा विश्वास आहे। त्यामुळे भाजपला मतदान हे पडणार, 100% पडणार आणि महानगरपालिकेवर कमळाचा झेंडा फडकणार हे निश्चित आहे। गणेशदादा माळींच्या बाबतीत या ठिकाणी एक चर्चा सुरू आहे की क्रॉस वोटिंगचा तोटा गणेश माळींना होईल, कितपत हे होईल? आमचं कुठलंही पॅनल 78 पॅनल आहेत, आमचे 78 नगरसेवक आहेत, त्यामध्ये 20 पॅनल 20 वॉर्डमध्ये आपण खेळतोय। कोणताही उमेदवार हा क्रॉस वोटिंग मागणार नाही आणि क्रॉस वोटिंग होणार नाही, ही जिम्मेदारीनं आम्ही पक्षांनी आदेश दिलेले त्यांना। तुम्ही काय सांगाल, कोणत्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जाता? विकासाच्या मुद्द्यावर। या वार्डामध्ये आपला समाज, दलित समाज मोठ्या प्रमाणात, काय सांगाल, कशा प्रकारे तुम्ही तयारी केली? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पालकमंत्री असतील, सुरेशभाऊ खाडे असतील, यांनी या समाजाला न्याय देण्याचं काम केलेलं आहे। माझ्यासारख्या सर्वसामान्य घरात एखादा उमेदवारी देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली या वॉर्डाचा विकास करण्याची संधी दिली, हेच आम्ही त्यांचे खूप ऋणी आहे। आणि या वॉर्डाचा विकास भाऊंच्या माध्यमातून जितका काय करता येतील तितक्या पद्धतीनं पूर्ण विकास केल्याशिवाय आम्ही सर्व पॅनल स्वस्थ बसणार नाही। आता तुम्ही काय सांगाल, या वॉर्डाचं प्रतिनिधित्व आधी तुमच्या घरातून केलेलं आहे, आता कशा प्रकारे या निवडणुकीला सामोरं जातात? ज्यावेळी पहिल्यांदा आपण उभा राहिलो त्यावेळी या वार्डामध्ये फार अडचणी होत्या, त्या सर्व अडचणी सोडवून विकासाचा मुद्दा घेऊन विकासाचं काम केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आणि भाऊच्या माध्यमातून भरपूर विकास झालेला आहे। राहिलेले कामं हे विकास आता होतील। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 7चा प्रचार शुभारंभ झालेला आहे आणि पूर्ण ताकदीने ही निवडणूक आम्ही जिंकणार असा विश्वास या ठिकाणी भाजपच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहे। कॅमेरामन राहुल सोबत मी राजेंद्र कांबळे, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज, मिरज।